जाफराबादमधून एक ब्रेकिंग बातमी येते। जाफराबाद चिखली महामार्गावर भीषण अपघात झाला आहे। जाफराबाद चिखली मार्गावर भीषण अपघात होऊन 12 जखमी झाले आहे। जखमींना प्रशासनाने तात्काळ खाजगी रुग्णालयात व सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। अपघातातला भीषण होता की सुदैवाने त्यामध्ये जीवितहानी झाली नाही। जखमी झालेल्या वृद्ध महिलांना व वृद्धांना तात्काळ ॲम्ब्युलन्सच्या साहाय्याने चिखली येथे हलवण्यात आले आहे। स्थानिक ग्रामस्थांनी देखील या अपघात माहिती होताच त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल होऊन सर्वांना मदतीचा हात दिला आहे। जाफराबाद तालुक्यातील हा कोळेगाव शिवारात ही घटना झाल्याचं प्राथमिक माहिती मिळते। एस टी महामंडळाची हलगर्जीपणा असल्याचं देखील ग्रामस्थ म्हणतात। बस चालक संजय सोळंके हे किरकोळ जखमी झाले आहेत। महिला वाहक सुषमा गवई यांना देखील मुक्का मार लागला आहे। स्थानिक प्रतिनिधी काय म्हणाले ऐकूया। जाफराबाद तालुक्यातील कोळेगाव फाट्याजवळील चिखलीहून जाफराबादहून चिखलीकडे जाणारी बसचा स्टेअरिंग रोलर तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने 25 ते 20 फूट दरीमध्ये बस कोसळल्याची घटना कोळेगाव फाट्याजवळ घडली आहे। बसमधील 15 ते 20 प्रवासी होते। त्यामध्ये जाफराबाद, वरुड आणि कोळेगाव असे सुद्धा प्रवासी होते। त्याच्यामध्ये काही महिला व वयोवृद्ध सुद्धा होते। त्यांच्यामध्ये काहीला जखमी झाल्याची घटना घडली आहे। कोळेगावातील काही नागरिकांनी घटनास्थळी जाऊन जखमी झालेल्यांना बसमधून सुखरूप बाहेर काढून 108ला फोन करून ॲम्ब्युलन्समध्ये टाकून ॲम्ब्युलन्समध्ये दाखल करून त्यांना चिखली रुग्णालयामध्ये दाखल केल्याची घटना घडली आहे। जाफराबाद तालुक्यातील महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा भंगार गाड्यांचा सुळसुळाट पाहायला मिळणार आहे। जाफराबाद तालुक्यातील चिखलीकडे जाणारी बसचा अपघात झाल्याची घटना कोळेगाव फाट्याजवळ घडली आहे। कोळेगाव फाट्याजवळ घडलेले आहे। महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन ट्रेनच्या साहाय्याने पलटी झालेल्या भोंगळीमध्ये पलटी झालेल्या बसला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे।